नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र यातील 6वा म्हणजे शेवटचा पाठ मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्य या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे. परंतु त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर चला तर मग सुरुवात करूया. पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे. यामध्ये पहिला प्रश्न बघूया. सांगा पाहू या शीर्षकाखाली आहे. वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे. स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात? तर उत्तर पाहूयात. वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानाचे समता, न्याय हे उद्दिष्ट साध्य होईल. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. आपल्या जुन्या रूढी परंपरानुसार स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखण्यात येत होते. आजही आपल्या भारतात काही ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी स्त्री पुरुष असमानता असा भेद आढळतो. तेथील लोकांची मानसिकता आणि विचारसरणी ही पारंपरिकच आहे. त्यात कुठलाही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास येतात. आता पुढचा प्रश्न पाहूयात. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा. तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत हे कसे पटवून द्याल? आता या ठिकाणी मी सूची तर तयार केलेली नाही, परंतु मला एक प्रकर्षाने जाणवलेली समस्या मी या ठिकाणी मांडलेली आहे. आता हे उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काही जणांची सूची तयार असू शकते, त्यानुसार त्यांनी उत्तर लिहायचं आहे. परंतु या ठिकाणी उदाहरणासाठी मी एक उत्तर दिलेलं आहे. उत्तर पाहूयात. प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार आहे. यासाठी सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा योग्य तोच निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत, पण तरीही अजून काही गरजू मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना जात पाहून आरक्षण न देता फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे. त्यामुळे जी मुले खरोखर शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. पुढचा प्रश्न पाहूयात. शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते? तर त्या सुविधा कोणत्या दिलेल्या आहेत? सार्वजनिक स्वच्छतागृहे, ब स्वच्छ पाणी पुरवठा आणि क बालकांचे लसीकरण. तर हे विस्तृत उत्तर पाहूयात. सार्वजनिक स्वच्छतागृहे. ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे असतील तर परिसर स्वच्छ व निरोगी राहील. यामुळे रोगराई पसरणार नाही. ब स्वच्छ पाणी पुरवठा. बहुतांश रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होतो. त्यामुळे पाणी जर स्वच्छ असेल तर रोगराईला आळा बसण्यास मदत होते. क बालकांचे लसीकरण. काही रोग होण्यापूर्वीच जर त्याला प्रतिबंध केला तर ते रोग उद्भवणारच नाहीत. यासाठीच बालकांचे लसीकरण केले जाते. जन्मापासून हे लसीकरण केले तर पोलिओ, टायफॉइड यांसारख्या आजारांपासून त्यांचा बचाव होऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात. घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्य पार पाडता? तर हक्क पाहूयात. अभ्यासाबरोबर मला थोडा वेळ खेळण्यासाठी देण्यात यावा, तसेच थोडा वेळ टीव्ही बघू द्यावा यांसारखे हक्क मागणार. आता मी हे उत्तर सर्वांच्याच मनातलं लिहिलेलं आहे मला असं वाटतं. मग तर तुम्ही कमेंट करून सांगा हे उत्तर बरोबर आहे की नाही. रोजचा अभ्यास रोज वेळेवर करेन आणि आई-बाबांना कामात मदत करणे यांसारखी कर्तव्ये आम्ही पार पाडतो. पुढचा प्रश्न पाहूयात. शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता? तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते? उत्तर पाहूयात. शाळेत आम्ही सर्व क्रीडा, कला स्पर्धेमध्ये भाग घेतो. शिक्षकांच्या कामात वेळोवेळी त्यांना मदत करतो. वर्ग स्वच्छ ठेवतो. या सर्व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडतो. तर नकोशी वाटणारी जबाबदारी
शाळेत ठराविक वेळेनंतर शाळेचे गेट बंद केले जाते, तेव्हा शाळेत वेळेवर जाणे ही जबाबदारी खूप अवघड वाटते. कारण कधी-कधी पावसामुळे किंवा ट्रॅफिकमुळे वेळेवर पोहोचता येत नाही. तर हे तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं देखील असू शकतं. तर आता खाली काही आपल्याला चित्र दिलेले आहे. तर या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? तर पहिलं चित्र आहे, यामध्ये ऐतिहासिक वास्तूवर नाव टाकणारा मुलगा. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. तर कोणत्या कर्तव्याचं पालन होत नाही? आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे असे आपले कर्तव्य आहे. संविधानाने दिलेले आपल्याला कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याचं पालन होत नाही. आता दुसरं चित्र आहे, लिंबू मिरची लटकवलेले एका चौकटीला दिसत आहे. तर अंधश्रद्धा जोपासू नये. तर हे आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे, त्या कर्तव्याचं पालन होत नाही. तिसरं चित्र आहे, बसची तोडफोड. तर सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, या कर्तव्याचे पालन होत नाही. चौथ्या चित्रात रस्त्यावर कचरा टाकणारी महिला आपल्याला दिसत आहे. तर कोठेही कचरा टाकून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नये. तर हे आपले कर्तव्य आहे. तर या कर्तव्यांचे या चित्रांमध्ये पालन होत नाही असे आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटते? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले-मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आई-वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? तर उत्तर पाहूयात. भारतीय संविधानाने काही कायदे करून 14 वर्षाखालील मुलांना कष्टाची कामे करण्यास सक्त मनाई केली आहे. तरीही काही मुले शाळेत न जाता कुटुंबाला पैसे मिळवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्या मुलांचे शिक्षण थांबते. असे होऊ न देणे ही जबाबदारी शासनाची आणि त्या मुलाच्या पालकांची आहे. त्याला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार आहे. यासाठी योग्य तोच निर्णय शासनाने घेतला आहे असे वाटते. तर आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा. तर आपल्याला स्वाध्यायामध्ये हा तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. 1. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, लिंग, वंश, भाषा यावर आधारित भेदभाव करू नये. 2. कोणालाही कायद्यापुढील समानता, कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. 3. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. 4. शासनाने धार्मिक कर लादू नये. दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने वाचा व होय किंवा नाही असे उत्तर लिहा. तर पहिलं विधान आहे, वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात. तर होय की नाही ह्या एकाच शब्दात आपल्याला उत्तर द्यायचंय. तर होय हे उत्तर आपलं राहील. 2. एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री-पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते. तर याचं उत्तर असणार आहे नाही. 3. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. तर उत्तर आहे होय. 4. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे. याचंही उत्तर येईल होय. पुढचा प्रश्न आहे, 3 का ते सांगा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे. आता याचं कारण सांगायचं आहे. उत्तर पाहूयात. 1. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. 2. संविधानाने अशा वास्तूचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. 3. या तत्वानुसार वास्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केला आहे.
म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे ते आपले कर्तव्यही आहे. दुसरा प्रश्न आहे, वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते. आता याचं कारण लिहायचं आहे. उत्तर पाहूयात. 1. वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते. म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. 2. या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे. 3. वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून वेतन योजना राबवली जाते. तिसरा प्रश्न आहे, 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचं कारण आहे, 1. 6 ते 14 या वयोगटातील मुलामुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे. परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. 2. पालक त्यांना कामावर पाठवतात. त्यामुळे निरक्षरता वाढते. 3. या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने 6 ते 14 या वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. चौथा प्रश्न आहे, योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. यातील पहिला आहे, राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे. तर हे विधान योग्य आहे, कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास शिक्षा होते. 2. राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे. तर हे विधान योग्य आहे, कारण राष्ट्रगीताचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते. तिसरा प्रश्न आहे, आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे. तर हे विधान अयोग्य आहे, कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहू किंवा कोरू नये. चौथा आहे, सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे. तर हे विधान अयोग्य आहे, कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आहे. स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे. म्हणून सारख्याच कामासाठी पुरुष व स्त्रियांना समान वेतन दिले पाहिजे. पाचवा प्रश्न आहे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे. तर हे विधान योग्य आहे, कारण पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्वाचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवलीच पाहिजेत. पाचवा प्रश्न आहे, लिहिते होऊया. यामध्ये 1. संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत, ती कोणती? तर याचं उत्तर पाहूयात. 1. शासनाने स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे. 2. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. 3. वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 4. पर्यावरणाचे रक्षण करावे. ही काही संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी काही प्रमुख मार्गदर्शक तत्वे सांगता येतील.
दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल? याचं उत्तर, संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही. तरीही संविधानाने अल्पसंख्य लोकसमूहाला, आदिवासींना व दुर्बल घटकांना विशेष अधिकार दिलेले आहेत. नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केली आहे. तिसरा प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले आहे? उत्तर पाहूयात. 1. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. 2. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, मार्गदर्शक तत्वांना ते नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते. 3. मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत, परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही. म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. सहावा प्रश्न आहे, पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरणांसह लिहा. याचं उत्तर पाहूयात. पर्यावरण शुद्ध आणि पोषक ठेवले तर नागरिकांचे आरोग्य पोषक राहते. पर्यावरण शुद्ध ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, नागरिकांच्या सहभागानेच हे काम होऊ शकते. म्हणून पुढील गोष्टींची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे, जसे स्वच्छता अभियानासारखे उपक्रम व विविध शिबिरे यांचे आयोजन करावे. 2. प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करावा. 3. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे, वृक्षतोड थांबवणे. 4. धूर सोडणाऱ्या गाड्यांची वेळेवर दुरुस्ती करणे. 5. कारखाने लोकवस्तींपासून दूर असावेत व त्यांच्या चिमण्या उंचावर असाव्या. त्यांचे दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये. आणि 6. गटाराचे पाणी नदी नाल्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे, निबंध आणि पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओबरोबरच या पाठाबरोबरच इयत्ता 7वीतील हा सिलेबस पूर्ण झालेला आहे आणि तुमची परीक्षा देखील जवळ आलेली असेल. त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या एका नवीन इयत्तेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.